राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाला Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे। अजित पवारांचा मोठा मुलगा पार्थ पवार यांना आता Y+ दर्जाची सुरक्षा मिळेल। पार्थ पवार गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून लढले होते, मात्र मोठ्या फरकानं त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता। यंदा मात्र पार्थ पवार आईसाठी म्हणजे सुनेत्रा पवारांसाठी ताकदीनं प्रचार सभा घेत आहेत। ते आज पार्थ पवारांना नाही दिली आमच्या मुलांना, इट्स ओके। काय करणार, आपल्या मुलीवर किंवा मुलाला प्रेम करणं हा काही गुन्हा नाही या देशात, जगातच नाही। आणि कोण असं आहे जे स्वतःच्या मुला मुलींवर प्रेम करत नाही? आणि त्याच्यामुळे हे अगदीच बालिश आहे मला विचाराल तर, आणि दुसरे काही मुद्देच नाहीत त्यांच्याकडे आमच्या विरोधात बोलायला। त्याच्यामुळे असले आरोप करतात, ठीक आहे, लोकशाहीमध्ये इथला तोच का हक बनताय। अतिमहत्वाच्या व्यक्तींना Y+ सुरक्षा दिली जाते। विशेष लक्ष वेधून घेणाऱ्या व्यक्तीला Y+ सुरक्षा दिली जाते। सुरक्षा कवचामध्ये 11 सुरक्षा रक्षकांचा समावेश असतो। 2 ते 4 जण शस्त्रधारी म्हणजेच बंदूकधारी किंवा रायफलधारी असतात। CRPF किंवा CISF जवान असतात। त्यांना कोणी धमकी देईल किंवा त्यांना कोणी मारेल असं मला तरी वाटत नाही। किंबहुना त्यांना अशा प्रकारचा कुठला धमकीचा फोन आलाय किंवा धमकीचा ईमेल आलाय असं देखील कधीही वाचनामध्ये आलं नाही। पार्थ पवारांच्या Y+ सुरक्षेवरून आता राजकारणही तापलंय। मोदींसारखी सुरक्षा पार्थ पवारला द्यावी अशी खोचक मागणी रोहित पवारांनी केली आहे। काय कशाला मोदी साहेबांना जी सिक्युरिटी ती द्यायला काय हरकत आहे, पण नेत्यांच्या मुलांची सिक्युरिटी वाढवत असाल तर कमी कशाला, अजून 2 रणगाडे त्याच्यामध्ये टाकायला काय हरकत आहे? तर शान शौकतीसाठी सुरक्षा कुणाला देऊ नये अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे। असं नाही, ज्याला गरज आहे त्याला दिलीच पाहिजे, नो डाऊट, त्याच्याविषयी नाही देव असं आमचं म्हणणं नाही। परंतु उगा शान शौकत म्हणून कोणाला सिक्युरिटीची गरज नाही। खासदार सुप्रिया सुळेंनी युगेंद्र पवार आणि रोहित पवारांना सुरक्षा देण्याची मागणी करण्यासाठी पत्र लिहिलं होतं, मात्र थेट Y+ दर्जाची सुरक्षा मिळाली आहे ती पार्थ पवारांना। लोकसभा निवडणुकीच्या काळात पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे, त्यामुळे अनेक महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे, तर काहींची सुरक्षा अगदी काढून घेण्यात आली आहे। असं असताना उपमुख्यमंत्र्यांच्याच मुलाला Y+ दर्जाची सुरक्षा देणं याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगणार नसेल तरच नवल। व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।